आज आपण बघत आहोत सगळ्यांचा आवडता आणि सगळ्यांचं नाव ऐकताच जिभेवर पाणी येणारा मुंबईचा वडापाव। तोही आपला मराठी पद्धतीने एकदम झणझणीत। त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहून घेऊया। हे जिरे आहेत, लसणाच्या पाकळ्या मी 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। जास्तच वापरावं लसूण आणि आलं 2 इंच। झणझणीत करणार आहोत म्हणून मी हिरवी मिरची जास्त प्रमाणात घेतली आहे। हे 10 ते 12 हिरवी मिरची आहे आणि हे मी कोथिंबीरचे देठ जे आहेत ते वाया न घालवता हे आपण वाटणामध्ये वापरणार आहोत। हे आपलं वाटणाचं साहित्य आहे एवढं। ही कोथिंबीर आपण नंतर गार्निशिंगसाठी बटाट्यामध्ये वापरणार आहोत। हे आपण चटणी करता जे आपण लाल चटणी खातो त्याबरोबर, त्यासाठी हे पदार्थ आपण साहित्य वापरणार आहोत। लसणाच्या पाकळ्या आहेत, ह्याला सोललेला नाहीये मी लसूण, ह्या नाहीतरी 12 ते 13 लसणाच्या पाकळ्या आहेत। 2 चम्मच लाल तिखट आहे। मीठ आपण चवीनुसार वापरणार आहोत। हळद घेतली आहे 1 चम्मच भर, अर्धा चम्मच हिंग, 1 चम्मच मोहरी, कढीपत्ता घेतला आहे फोडणीसाठी। मी पाहू शकता एक 5 ते 6 बटाटे आहेत, ते वाफळवून त्यांना सोलून घेतले आहे। 1.5 कप बेसन आहे, हे घरगुती बेसन आम्ही दळलेलं आहे, चण्याची डाळ, ते बेसन आहे। त्यामध्ये अर्धा चम्मच हळद, 1 पाव चम्मच हिंग आणि पाव चम्मच किंवा 1 चिमूटभर खाण्याचा सोडा, आवश्यकतेनुसार पाणी। 1 कप घेतला, एवढा वापरणार नाही आहोत। आणि तळण्यासाठी तेल। आपण कृतीकडे वळूया। आता आपण वडापाव बनवण्याची कृती पाहून घेऊया। मी कढई घेतली आहे, गॅस आपण चालू करून घेऊया। कढई तापते तेव्हा आपण थोडं तेल ॲड करू। साधारणतः 2 ते 3 चम्मच मी तेल ॲड केलं आहे। तेल आता तापलं आहे, त्यामध्ये आपण हिंग आणि मोहरी घालणार आहोत। त्याचबरोबर कढीपत्ता, मोहरी आणि कढीपत्ता तडतडला की आपण हे हिरवं वाटण घालणार आहोत। यामध्ये दाखवल्याप्रमाणे आलं, लसूण, कोथिंबीर थोडीशी, हिरवी मिरची आणि जिरे वाटून घेतले आहे। ते आपण छान परतून घेऊया तेलावरती। त्याचबरोबर ह्यामध्ये आपण हळद घालत आहोत। छान पाऊस येतोय, त्यामध्ये गरमागरम वडापाव खाण्याची मजा काही औरच असते। आणि घरचा वडापाव असेल तर ती मजा काही औरच असते। एकदम गरमागरम खाण्यासाठी भेटतो वडापाव। आता ह्यामध्ये आपण बटाटा ॲड करणार आहोत। मी किसून टाकते, तुम्ही डायरेक्टली स्मॅश करून पण ॲड करू शकता। तुम्ही असे हातानेही छान असा बटाटा कुस्करून ॲड करू शकता। आपला सर्व बटाटा ॲड करून झाला आहे। बटाटे आपण स्मॅश करून घेतला आहे यामध्ये। छान आता आपण हे एकजीव करणार आहोत। ह्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार।
तुम्ही गॅस बंद करून हे कृती करू शकता. प्लस ह्यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत. मी स्लो केला आहे. खूप सारी कोथिंबीर. वडापावमध्ये जर तुम्ही छान फ्रेश कोथिंबीर बारीक चिरून घातली तर वडापाव खूप छान लागतो. आपण सर्व मिश्रण एकदम एकजीव केलं आहे. छानपैकी मिक्स करून घेतला. तर ह्याचे आपण वडे वळून घेऊया. तुम्हाला हवे त्या साईजचे छोटे मोठे वडे जसे आवडतात तसे तुम्ही वळून घेऊ शकता. हे असे चपटे हवेत तर चपटे किंवा गोल हवेत तर गोल. आम्ही गोल प्रेफर करतो जास्त, त्यामुळे मी हे गोल वळते. अशाप्रमाणे आपण सर्व वडे वळून घेऊया. पाहू शकता आपण सगळे वडे गोल अशाप्रमाणे वळून घेतले आहेत. एक आपण 5 ते 6 बटाटे वापरलेले, त्यामध्ये 16 वडे आरामात बनतात. म्हणजे तुम्ही छोटे बनवले तर थोडे जास्त जास्तही बने, पण हे मी नॉर्मल साईजचे बाहेर भेटतात मोठे त्या प्रकारे बनवले तर हे 16 तुमचे वडे बनतील. आता आपण त्यासाठी पीठ कसं बनवायचं ते बघून घेऊया. ह्यासाठी मी पिठामध्ये 1 चम्मच हळद, आता आपण वड्यासाठी पीठ तयार करून घेऊया. हे मी 1.5 कप बेसन पीठ घेतलं. त्यामध्ये अर्धा चम्मच हळद, 1 चिमूटभर खाण्याचा सोडा आणि चिमूटभर हिंग. त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. आपण वड्यामध्ये बरोबर प्रमाणात मीठ घातलंय, त्यामुळे फक्त आपण ह्या आवरणापुरतंच ह्यामध्ये मीठ ॲड करतो. ह्यामध्ये आवश्यकतेनुसार आपण थोडं पाणी ॲड करणार आहोत. मी थोडं पाणी घालून मिक्स करून घेते. शक्यतो हे हातानेच फेटा, कारण मग त्यामध्ये एरेशन छान बनतं. आणि जेवढं तुम्ही पीठ फेटाल छान, तेवढे तुमचे वडे छान खमंग आणि छान खुसखुशीत फुलतील. जेव्हापर्यंत आपण पीठ बनवून घेतो फेटतोय, त्यापर्यंत तुम्ही तेल उकळण्यासाठी, वडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवू शकता. पाहू शकता आपण सगळ्या गुठळ्या सोडून घेतल्या आणि असं एकच साईडने बेसनला 2 ते 3 मिनटं फेटत राहायचं. म्हणजे ते छान फ्लफी होतं आणि वडेही खुसखुशीत आणि छान बनतात. ह्यामध्ये मी 1.5 कप एवढं पाणी वापरलं आहे. आता आपलं पीठ रेडी आहे. क्रीम सारखं असं पडलं पाहिजे, स्मूथ. खूपही घट्ट नाही, खूपही पातळ नाही. वड्यांना हे छानपैकी आवरण कोट करतं. तेल आता गरम झालं आहे. आपण वडे तळून घेऊया. वडा आपण बॅटरमध्ये ॲड करतोय. त्याला सगळीकडनं कोट करणार. बेसन थोडं काढतोय आणि असा सहज हाताने सोडून द्यायचा. एकदा वडा सेट झाला की त्यानंतर आपण त्याला हलवणार आहे. त्याचप्रमाणे
इतरही वडे आपण सोडणार आहे. छानपैकी कोट झाला की अलगद हाताने तेलात सोडायचा. हे घालतो खायचा सोडा, त्यामुळे आपला वडा खाली चिटकत नाही, छानपैकी लगेच तरंगतो तेलामध्ये. वडा टाकताना काळजी घ्या की अंगावरती तेल उडायला नको. अलगद हाताने सोडा, एकदम वरून सोडायचा नाही. माझी कढई मोठी असल्यामुळे त्यामध्ये एकंदरीत 6 ते 7 वडे तळून निघतात. हा जो चुरा आहे त्याने आपण नंतर जी वडापाव बरोबर लाल चटणी भेटते ती बनवणार आहोत. मी सगळे वडे तळून घेते आणि नंतर उरलेल्या चुऱ्याची तुम्हाला कृती दाखवते कसं आपण लाल चटणी बनवणार ते. पाहू शकता खमंग वडे तळून झाल्याने आपण यांना काढून घेऊ. झाऱ्याच्या साह्याने वडे काढून घेतले आहेत. आपले गरमागरम वडे रेडी आहेत. तुम्हाला चटणी कशी बनवतात त्याची कृती दाखवणार आहे. आपण वड्याबरोबर भेटणारी लाल चटणी बनवत आहोत. त्यासाठी मी जे पीठ उरलेलं त्याचे असे छान छोटे छोटे भजेसारखं बनवून घेतलं आहे. चुरा जो वड्यांबरोबर भेटतो तसा. त्यामध्ये मगाशी दाखवल्याप्रमाणे एक 10 ते 12 लसणाच्या न सोललेल्या पाकळ्या आहेत आणि 2 चमच लाल तिखट आहे. ह्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करणार आहोत आणि ह्याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. पाहू शकता हे आपण वाटून घेतलं आहे. एकदम सुंदर बाहेर जशी भेटते तशीच एकदम सुबक लाल चटणी आपली वड्याबरोबर रेडी आहे. एकदम टेस्टी आपला तिखट आणि पावसाच्यामध्ये ह्या वातावरणात खाण्यासाठी अतिशय रुचकर असा वडापाव आपला तयार झाला आहे. कृती आणि साहित्य तुम्हाला दाखवलं आहे. आमची रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.